खापऱ्या महाराची गोष्ट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकारी मित्रांना खापऱ्या महाराची गोष्ट सांगत असत. खापऱ्या महार गावच्या पाटलाच्या घरी चाकरीला होता. पाटलाच्या बैठकीत न्यायनिवाडा होत असे. पाटील चावडीचा कारभारी होता. चावडीवर दरबार भरायची वेळ आली. अशा ऐनवेळी पाटलाचं लहान पोरग चावडीचा दरबार भरत असे त्या खोलीत लागलं. लोक जमलेले. पाटलाची बायको पोराचा गू काढायला चार चौघात कशी येणार. पाटलाची मोठी पंचायत झाली. अशा अटीतटीच्या वेळी पाटलाला आपला घरगडी खापऱ्या महाराची आठवण झाली. म्हणून पाटलानं खापऱ्या महाराला आवाज दिला आणि म्हणे, खापऱ्या, चावडीची साफसफाई बघ. खापऱ्याला एवढ्या लोकांमध्ये पाटलाने आवाज दिला, माझे नाव पाटलाने घेतले, त्याचे खापऱ्याला मोठे अप्रूप वाटले. चार चौघात पाटलाने माझे नाव घेतले याचा खापऱ्या महाराला खूप अभिमान वाटला. छाती फुगवून खापऱ्या पुढे सरसावला. खापऱ्या महाराने अतिशय तत्परतेने पाटलाच्या पोराचा गू हाताने उचलून फेकला आणि घाण साफ केली. दुसऱ्या दिवशी खापऱ्या महार गर्वाने फुगला. महारवाड्यात इकडून तिकडे छाती काढून नुसता ऐटीत फेऱ्या मारित होता. नागपुड्या फुगवून चाले, कोणाशी बोलेना, जणू काही त्याला आभाळ ठेंगणे झाले. खापऱ्याची ही अशी अवस्था पाहून गावातील तरुणी ताठी पोरं बाया बापड्या म्हणत, आज खापऱ्याला काय झाले, खापऱ्याचा तोरा आणि रुबाब औरच आहे. मात्र महारवाड्यातील बुजुर्ग आणि शहाणी माणसं खापऱ्याची ही अशी अवस्था पाहून मनातच हसत आणि चेष्टेच्या सुरात विचारत, खापऱ्या, आम्ही असं ऐकलं की काल पाटलानं भर दरबारात तुझं नाव घेतलं. अशी खापऱ्याची छाती फुगत असे आणि खापऱ्याला आभाळ ठेंगणं वाटे. खापऱ्या मोठ्या आनंदाने, गर्वाने आणि मोठेपणाचा आव आणून भेटेल त्याला छाती फुगवून सांगे, पाटलाने भर दरबारात माझे नाव घेऊन मला हाक मारली. पाटलाने भर दरबारात नाव घेतल्याचा आनंद आणि मोठेपणा, त्यामुळे झालेला गर्व ही एक वृत्ती आहे. ही लाचार आणि भिकारचोट वृत्ती पिढ्यानपिढ्या चालत आहे. ती निढंग्या लोकांच्या मनाची अवस्था आहे. खापऱ्या महार आजही जिवंत आहे. काल तो पाटलाच्या वाड्यात घरघडी होता. आज तो साफसुथरे कपडे घालून शाळा, कॉलेजात, सहकारी बँकात, सूतगिरणी, साखर कारखान्यात आहे. तो राजकीय पक्षात सुद्धा आहे. कधी पुस्तक लिहितो तर कधी साहित्यिक होतो. पाटलाच्या पुण्याईने त्याला संकुचित जग अर्थतज्ञ म्हणते. झाडावर चढवण्यासाठी त्याला विचारवंत केले जाते. काल खापऱ्या महार पाटलानं नुसतं नाव घेतलं तरी पाटलाच्या पोराचा गू हाताने काढायला तयार होता. आता त्याला कमिटीच्या बोर्डावर पुरस्काराच्या पुंगळीवर नाव आलं की तो हाताने गू काढायला तयार होतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाटलाच्या पोराचा हाताने गू काढणारा खापऱ्या महार लाचार आणि परिस्थितीने गांजलेला आहे आणि अज्ञानापोटी तो गर्वाने फुगतो आहे असे वाटले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर कष्ट सोसून पोटची पोरं मातीत घालून परिस्थिती निर्माण केली आणि शिका म्हणून संदेश दिला. काळ बदलला, पुस्तकं वाचली, आता डिग्री आली, तरीही खापऱ्याच्या वृत्तीत बदल झाला नाही. ही आंबेडकरी चळवळीची आणि आंबेडकरवादी समूहासाठी मोठी खेदाची बाब आहे. खापऱ्या महाराची गोष्ट सांगायच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा हेतू होता. ते मानववंशशास्त्रज्ञ होते. त्यांना आपल्या पुढच्या पिढीचा इतिहास बदलायचा होता. समाजाच्या मनावर प्रक्रिया करायची होती. लाचारी हकलून देऊन स्वाभिमान मनात पेरायचा होता. म्हणून ते खापऱ्या महाराची गोष्ट सांगत असत. आता यापुढे खापऱ्या जिवंत राहण्यात अर्थ नाही. सत्ताधारी जमात बनायचे असेल तर खापऱ्या महाराची तिरडी उचलून स्मशानात दफन करावी लागेल, ही अट आहे. आंबेडकरवादी समूहाने अतिशय गांभीर्याने यावर लक्ष घातले पाहिजे. लढाई मोठी आहे. लढाई अटीतटीची आणि निकराची आहे. जय भीम, जय संविधान, जय प्रजासत्ताक भारत.